या महिला अत्याचाराच्या घटना या केवळ महाराष्ट्रातच किंवा पुणे जिल्ह्यात घडत आहेत असं नाही, तर देशाच्या वेगवेगळ्या भागात अशा प्रकारच्या महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं सुद्धा समोर आलंय। थेट हैदराबादमध्ये एका सर्वसामान्य महिलेच्या नाही बरं का, एका IPS अधिकाऱ्याची थोड्या नाही तर 30 ते 40 जणांनी मिळून छेड काढल्याचं समोर आलंय। हे सगळं प्रकरण काय आहे, यातलं वास्तव काय आहे आणि दोषींना कशी शिक्षा होणार, पाहूयात एक रिपोर्ट। मोठ्या ते हुल्लड समजवल्यानंतर देखील फाशी झाली पाहिजे। फाशी त्या नाराला आमच्या हातानेच आम्ही देणार फाशी। आरोपीला फाशी झाली पाहिजे। आरोपीला आमच्या ताब्यात द्या। सोडलंच का तुम्ही नसरापूरच्या घटनेनंतर जनता भडकली आहे। भीमराव कांबळेला खलास करण्याची मागणी करते। या हैवानाला ठार मारा असं खुद्द त्याच्या घरचेही म्हणायला लागले। मात्र कायद्याच्या चौकटीत राहून हे शक्य नाहीये। बदलापुरातील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे प्रमाणे भीमरावलाही ठोका म्हणून पोलिसांना विनवण्या केल्या जात आहे। मात्र हे शक्य नाही, कारण पोलीस दलात आता एकही एन्काउंटर स्पेशलिस्ट उरलेला नाही। गेल्या काही वर्षात महाराष्ट्रामध्ये पोलिसांनी गुन्हेगाराला यमसदनी पाठवण्यासाठी एन्काउंटर केल्याच्या केवळ 3 प्रमुख घटना प्रामुख्याने आठवतात। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी केलेलं दरोडेखोर अमोल खोतकरचं एन्काउंटर, ठाणे पोलिसांनी केलेलं अक्षय शिंदेचं एन्काउंटर आणि मुंबई पोलिसांनी केलेलं रोहित आर्याचं एन्काउंटर। 90च्या दशकात मुंबई पोलीस दलात एन्काउंटर स्पेशलिस्टची पथकं तयार झाली। प्रदीप शर्मा, विजय साळसकर, दया नायक हे अधिकारी एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून फेमस झाले। यातल्या प्रदीप शर्मांना आम्ही एन्काउंटर संदर्भातच जनतेला पडलेला एक प्रश्न विचारला। एन्काउंटर एज सच कुठल्याही कॉन्स्टिट्यूशनमध्ये कायद्यामध्ये म्हटलं नाही आहे, कुठलाही वरिष्ठ सांगत नाही की एन्काउंटर करा। ते एन्काउंटर माझ्या मते हा एक ॲक्सिडेंट असतो, अचानक होत असतो। त्याच्यासाठी धाडस लागतं असं काय नाही। तुमचा जीव कोण घेत असेल, स्वतःचा जीव वाचायला कोणी फायरिंग करणारच ना। प्रत्येक पोलीस ऑफिसरला त्या पॉवर्स दिलेले आहेत, ते करू शकतात। आम्ही शर्मांना नसरापूरच्या आरोपीचं एन्काउंटर करा अशी होत असलेली मागणी का अयोग्य असंही विचारलं। आता पब्लिक डिमांड करते यांचा एन्काउंटर करा। कुठलाही पोलीसवाला त्या 60 वर्षाच्या माणसाला का मारणार? स्वतः जाण्यासाठी मारणार का? नाही मारणार। संजय शिंदेनी एन्काउंटर केला, बदलापूर एवढी गाजला तो। ऑफकोर्स त्याला स्टेट गव्हर्नमेंटनी मदत केली, पण त्याला किती त्रास झाला? कुठलाही पब्लिक त्याच्या बाजूला उभं राहिलं का? जाऊन त्याच्या वकिलाचा खर्च दिला का कोणी? नाही दिला। तर हे सांगणं इझी आहे की एन्काउंटर करा, पण जो अधिकारी करतो त्यालाच ते नंतर भोगावं लागतं। 90च्या दशकात मुंबई आणि महाराष्ट्रात वर्षाला अंदाजे 125 एन्काउंटर होत होते। दाऊद इब्राहिम, छोटा राजन, अरुण गवळी या गँगच्या गुंडांना पोलिसांनी ढगात पाठवलं। कायद्यातील पळवाटांचा गुन्हेगार फायदा उचलत होते, त्यामुळे त्यांना शिक्षेपर्यंत पोहोचवणं कठीण जात होतं। यामुळे पोलिसांनी अशा कुख्यात गुंडांचा एन्काउंटर करण्याचं अघोषित धोरण अवलंबलं। ये शूट आउट हुआ था मुंबई के लोखंडवाला इलाके में। या निर्णयावरून वाद झाले, या धोरणावरून वाद झाले। पोलिसांना आरोपी बनवण्यात आलं आणि तुरुंगातही डांबण्यात आलं। जनहित याचिका, न्यायालयाच्या दट्ट्यामुळे पोलिसांनी बंदुकीच्या ऐवजी आरोपीला कायद्यानं शिक्षा देण्याचा मार्ग पत्करण्यास सुरुवात केली। तिकडे उत्तर प्रदेशमध्ये मात्र पोलिसांनी या उलट भूमिका घेतली। 2017 ते 2025 या काळात पोलिसांनी 256 गुन्हेगारांना खलास केलं, तर 10,000पेक्षा अधिक गुन्हेगारांना पायावर गोळी मारून जखमी केलं। उत्तर प्रदेशातील एन्काउंटरच्या बातम्या वाचून पाहून असा न्याय महाराष्ट्रातील पीडितांना मिळेल का असा प्रश्न विचारला जातो। नियमबाह्य पद्धतीनं होणारं एन्काउंटर चूकच, मात्र गुन्हेगारांना जरब बसवायची असेल आणि लोकभावनांचा आदर करत न्याय द्यायचा असेल
तर पोलिसांनी एन्काउंटर केलं तर त्यात चूक काय, अशी तीव्र भावना जनतेच्या मनात निर्माण व्हायला लागली आहे. अजिंक्य धायगुडे पाटील सोबत ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, पुणे.